समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या सांगलीतील आगमन सोहळ्याने संपूर्ण शहर निळ्या उत्साहात न्हाऊन निघाले। रविवार दिनांक 29 मार्च रोजी मिरज ते सांगली दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत हजारो भीम अनुयायी सहभागी झाले होते। मिरजेतील महात्मा गांधी चौकातून रॅलीला सुरुवात झाली। 14 फुटी उंचीचा भव्य पुतळा ट्रकमध्ये ठेवून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी आणि आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। बुद्ध वंदना करून रॅलीला सुरुवात झाली आणि त्यानंतर फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली। रॅली मार्गावर ठिकठिकाणी चौकात नागरिकांनी पुष्पवृष्टी केली। क्रेनच्या सहाय्याने मोठमोठे हार पुतळ्याला अर्पण करण्यात आले। आकर्षक रांगोळ्यांनी सजलेले रस्ते आणि निळ्या झेंड्यांनी फुललेला परिसर या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले। या मिरवणुकीत विविध चित्ररथ आणि देखावे सादर करण्यात आले होते। जयंती महोत्सवाच्या अध्यक्ष स्नेहल सावंत, सचिव बिरेंद्र थोरात, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आणि माजी नगरसेवक सचिन सावंत यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले। यावेळी महादेव होवाळ, विशाल तिरमारे, अविनाश काळीबाग, अमरजित कांबळे, यश बाबा आईवळे, चंद्रमणी रांजणे, पंकज गाडे, शशिकांत राजवंत, रवींद्र मराठे, सूरज कांबळे, विकास रांजणे, शीतल मोरे, रमाकांत घोडके, सुधीर कांबळे, प्रफुल्ल ठोकळे, प्रियानंद कांबळे, विज्ञान माने, अनिल साबळे, सुरेश चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। विशेष म्हणजे हा ऐतिहासिक पुतळा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून मंजूर करण्यात आला होता। यानंतर विश्रामबाग चौक, पुष्पराज चौक, राम मंदिर चौक या ठिकाणी विविध संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांकडून रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। काँग्रेस भवन समोर काँग्रेसतर्फे क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते। स्टेशन चौकात मुस्लिम बांधवांनीही रॅलीचे स्वागत करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना आणि हजारो भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण रॅली मार्ग निळ्या झेंड्यांनी आणि उत्साही जनसमुदायाने अक्षरशः फुलून गेला होता। सांगली शहराने एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळा अनुभवला। 29 मार्च रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आज भव्य दिव्य अशा स्वरूपात आज मिरज येथून सांगली पर्यटनाने या पुतळ्याचं अनावरण करत आहे। तरी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या माध्यमातून हजारो भीमसैनिक या सांगली नगरीमध्ये आलोय आणि आज हा ऐतिहासिक सण आज आम्ही उत्स्फूर्तपणे अभिमानाने गाजवतोय। कारण आज आम्ही ह्या पुतळ्याच्या अभिवादनासाठी येऊन ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या इतिहासाचा एक साक्षीदार म्हणून आज आम्ही होत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। आज दिनांक 29 मार्च आज रोजी पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा 14 फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सांगली या नगरीत बसत आहे आणि या पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्यासाठी पोलीस तालुक्यातून शेकडो भीम अनुयायी मोठ्या उत्साहात मोठ्या प्रतिसादाने या ठिकाणी सामील झालेले आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सांगली नगरीमध्ये बसत आहे। हा पुतळा पश्चिम महाराष्ट्रातील मोठा पुतळा म्हणून आज या जिल्ह्यामध्ये बसत आहे। या क्षणाचं साक्षीदार आम्ही होतोय, याचा आम्हाला आनंद होतोय। पलुस्तादी सांगली जिल्ह्याचे आमचे नेते सचिनदादा सावंत, स्नेहलताई सावंत यांनी प्रयत्न केलेला आहे, जगन्नाथदादा ठोकळे यांनी प्रयत्न केलेला आहे। तरी या पुतळा या सर्वांनी प्रयत्न केलेले, यासाठी योगेंद्र थोरात यासाठी यांनी प्रयत्न केलेले आहेत। यांचंही मनापासून मी आमच्या पलूस तालुक्याच्या वतीनं आभार मानतो आणि हा पुतळा इथं बसत आहे, याचा आनंद होतोय, याचा साक्षीदार आम्ही होतोय, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे। धन्यवाद। सेक्रेटरी वीरेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या
असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम सोहळा पार पडतोय आणि सर्व भीम अनुयायांचे मी मनापासून आभार मानते. एक सांगलीसारख्या नगरीमध्ये सुंदर असं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या रूपानं या ठिकाणी एक प्रतीक या ठिकाणी निर्माण होत असताना आगामी वेगळा आनंद होत आहे. तरी आज आम्हाला खूप अभिमानानं सांगावं असं वाटते की आज सांगली शहरामध्ये खूप मोठा व एक प्रेरणादायी भीमांगण परिसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्यात येत आहे. धन्यवाद. त्याच पद्धतीनं आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष या नात्यानं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं 25 कोटी हार आम्ही आणलेला आहे. बाबासाहेबांना हार घालायला बाबासाहेबांचं कार्य एवढं उत्तुंग आहे की ते सांगण्यासारखं नाही. आणि जेव्हा आज सांगलीमध्ये नवीन पुतळा उभारणार आहे त्याच्या येणाऱ्या भावी पिढीला मोठा प्रेरणा मिळणार आहे. त्यासाठी त्याचं स्वागत आम्ही करत आहोत काँग्रेस पक्ष. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.